या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच योगेशजी विश्वनाथ पाटील, ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली फलंदाजीमध्ये आणि ते ठरत आहेत मॅन ऑफ द मॅच. यायचं योगेशजी पाटील, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देण्यात येईल. हेमंत स्मृती टीमचे 12वे खेळाडू, आपण टॉससाठी या. त्याचप्रमाणे प्रिव्हियस जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहेत आदरणीय सचिनजी शंकर पाटील सर, त्यांनाही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत. चारडेगावचे सुपुत्र सचिन शंकर पाटील, एक क्रिकेटपटू, अशी एक चांगली ओळख, यांचा स्वागत धनंजय मोहन पाटील यांनी करावं. सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते पहिल्याच बॉलवर धीरजजी पाटील यांची मोठी विकेट, बॅटर आउट. शेवटचा बॉल, या बॉल नंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड वितरित करणार आहोत. अप्रतिम षटक राहिलं, फक्त 5 धावा आल्या. आदरणीय सचिनजी पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय भावेशजी मोहन पावडे सर आणि आदरणीय सन्माननीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर, आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. योगेशजी पाटील आपणही या, आपल्याला देखील मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी मिळेल.
चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह केला या बॉलला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बांधून ठेवलाय. फलंदाजांना मोठे फटके खेळू देत नाहीयेत हे गोलंदाज. ज्याप्रमाणे गोलंदाजी करताना त्यांना पण पाहिलंय. पुढील बॉल यावेळेस चेंडू ऑन साईडला आहे आणि वॅकंट एरिया आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी आपण पाहिलं तर श्रीकांतजी पावडे सर त्या ठिकाणी आले आणि फीड केलं बॉलला आणि तत्पूर्वी धावा मात्र जरूर पाहायला मिळते. स्कोरबोर्ड जर आपण पाहिलं जाऊन पोचताना पाहायला मिळतंय 9 या अंकावरती. कुणालजी पाटील यांची गोलंदाजी आपण पाहतायत याच मैदानावर. नेहमी त्यांना आपण पाहिलं प्रॅक्टिस करताना आणि योग्य पद्धतीची गोलंदाजी. मोठे फटके आतापर्यंत. षटक क्रमांक 1 सुनीलजी पाटील यांना आपण पाहिलं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली. मोठे फटके खेळू दिले नाही आहेत आणि यावेळेसही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत कुणालजी पाटील गोलंदाजीमध्ये. ऑन साईडला यावेळेस बॉल चांगल्या पद्धतीने मात्र पाठवलं गेलाय आणि बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार 4. धन्यवाद डीजे. योगेशजी पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. योगेशजी विश्वनाथ पाटील मॅन ऑफ द मॅच आणि आदरणीय सचिनजी पाटील मॅन ऑफ द मॅच. लाऊड अपील हाऊ इज दॅट हा प्रश्न विचारला गेला होता परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. या आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड टॉस बॉक्समध्ये. आदरणीय सन्माननीय भावेशजी डोंगरे सर, भावेशजी पावडे सर आपल्यास विनंती करतो आणि आदरणीय रुपेशजी पाटील सर आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. अप्रतिम खेळ आपण बघितला. सिक्सर किंग, प्रिव्हियस इयरचे उत्कृष्ट विकेट किपर जे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय भावेशजी पावडे सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया योगेशजी पाटील सरांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप छान खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाजीमध्ये त्यांचं योगदान अप्रतिम पाहायला मिळालं. तदनंतर आपण पुढील अवॉर्ड देऊया आदरणीय सचिनजी पाटील सरांना मॅन ऑफ द मॅचचा. आदरणीय रुपेशजी काशीनाथ पाटील सर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी या सचिनजी पाटील सर. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांना पण देतोय. धावांचा पाठलाग करताना प्रेशर वेगळं असतं आणि ही मॅन ऑफ द मॅच आपण ट्रॉफी देतोय. प्रिव्हियस 2 सामने योगेशजी विश्वनाथ पाटील आणि आदरणीय सचिनजी शंकर पाटील सर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आदरणीय गणेशजी नाईक सर जॉईन होत आहेत. लवकरच डुकटनगर प्रीमियर लीग ही स्पर्धा ही आपल्या भेटीला येते. 13, 14 आणि 15 फेब्रुवारी चामुंडा डुकटनच्या ऐतिहासिक मैदानावरती ती स्पर्धा पाहायला मिळेल. धन्यवाद. मी आदरणीय भावेशजी पावडे सर आपणच थांबवतो आणि रुपेशजी पाटील सर आपणचही थांबवतोय. भावेशजी पावडे सर या प्रथमतःच आपण रुपेशजी पाटील सर थांबायचं आहे.
बाबूजी पावडे सर, प्रथमतःच आपण 40+ क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. आपण छान क्रिकेट खेळलात, परंतु जेव्हा 40+ मध्ये पदार्पण केलं, कसं वाटते प्रथमतः 40+ क्रिकेट खेळताना? राहुल, खरं तर तुझा प्रश्न जो आहे तो म्हणजे माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे. परंतु आपण बऱ्याचदा असं बघतो की वय जसं वाढते तसं माणसाला चिंता वाढते की यार माझं वय तर वाढत चाललंय. पण मी मात्र निश्चित मी 40 कधी पार करतो ह्याची उत्सुकतेने वाट बघत होतो. का तर मला ती लीग खेळायला मिळेल. कारण ह्या व्यावसायिक पातळीवर जर खेळाडू विकून आणि या यूट्यूब लाईव्हला जी स्पर्धा आणणारे आम्ही होतो, मात्र तो निर्णय असा होता की स्वतः खेळू शकत नव्हतो. कारण आपण कुणबी प्रीमियर लीग आणली त्यावेळेस मी वयाच्या 31व्या वर्षी होतो. परंतु मीही त्या तुलनेत खेळणारा होतो. परंतु आपण जर समजा स्वतःच आयोजक म्हणून खेळू शकलो तर ती ही व्यावसायिक स्पर्धा, लीग स्पर्धा आहे जिथे खर्च वाढतो. अशा स्पर्धेत काही अडचणी येऊ शकतात, म्हणून आम्ही कमिटी मात्र त्या खेळापासून वंचित राहिलो. आणि आता खरोखरच म्हणजे आनंद वाटतोय की यार वयाची 40 झाली आणि आता मात्र ह्या स्पर्धा खेळायला मिळते. त्याच्यामुळे ह्या 40ची देखील उत्सुकता होती मला. नक्कीच पावडे सर, जेव्हा तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली लहानपणी, तेव्हा तुमचे आदर्श डोळ्यासमोर कोण होते? तुमच्या गावातील म्हणा किंवा भारतीय क्रिकेटमधील म्हणा, त्यांना तुम्ही नेहमीच आदर्श मानलंय, आपला आयडल मानलंय आणि त्यांना पाहून तुम्ही क्रिकेटला सुरुवात केली. बघा, मी ज्यावेळेस सुरुवातीपासून म्हणजे क्रिकेट खेळायचो त्यावेळेस मला आपल्याच म्हणजे खास करणं समाजाच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर पूर्वीपासनं मला आहे ना नरेश घरतची बॅटिंग खूप आवडायची. नरेश भाऊ जे आहेत त्यांची बॅटिंग खूप आवडायची. आज माझी सुरुवात पण समजा आता ज्या 40+च्या संघात झाले त्या नरेश भाऊच्याच संघात झालेले. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगाल तर मी आजही राहुल द्रविडचा खूप मोठा फॅन आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच सर, जॉईन झाल्याबद्दल. नक्कीच वार्ताहत होत राहील. हे होते KPLचे संस्थापक. थँक्यू व्हेरी मच. बाबूजी पावडे सर, रुपेशजी पाटील सर देखील जॉईन होतील, परंतु त्यांनी सांगितले थोड्या वेळानंतर मी तुमच्यासोबत जोडेन, हे त्यांनी सांगितलंय. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण कॉमबॉक्समध्ये. हॅलो, व्यासपीठावर कोणाचा तरी मोबाईल राहिलेला आहे, तो येऊन कलेक्ट करावा. धन्यवाद DJ 25 धावा, एक गडी बाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई राम. रोज लाख इरादे बनते हैं और इरादे बनकर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि तीच गीत या ठिकाणी आपण ऐकलं. आदरणीय शंकरजी संगणे साहेब जे ऑनर आहेत, प्रोप्रायटर आहेत DJ विराजचे, आणि अतिशय चांगले सॉन्ग त्यांच्या माध्यमातून प्ले केले जात आहेत. आमचे गुणलेखक जे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आदरणीय आदित्य मेघवाल, ब्रँड ऑफ खैरापाडा, आणि प्रसाद महाले, आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाटील नेटवर्कची टीम, आमचे स्मार्ट ऑपरेटर म्हणून टेक्निशियन आपण पाहतो, आदरणीय मेहुल पाटील, ब्रँड ऑफ बहाडोली. आमचे कॅमेरामॅन आहेत आकाश आणि त्यांचे सहकारी, आपलेही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चांगल्या प्रकारे यावेळेस
फटका खेळलेत. 25 धावा धाव फलकावरती आहेत आणि त्यामध्ये 2 धावा अजून ॲड होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 27 धावा धाव फलकावरती. येथून चांगल्या रणनीतीने 55+ धावा कराव्या लागतील. दीपकजी पाटील साहेबांना आपण पाहत आहेत या ठिकाणी गोलंदाजी करताना. षटक क्रमांक 4 मध्ये त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस इनसाइड आउटचा प्रयत्न. सुनील सर डीप मध्ये आहेत आणि त्यांच्याकडून चुकी होत नसते हे ते सांगतायत. चित्ते की चाल, बाज की नजर और सुनील जी पाटिल के फील्डिंग के ऊपर संदेह नहीं करते हेच ते सांगतायत. विकेट डाऊन. चांगली कामगिरी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती करताना पाहायला मिळते. आदरणीय दीपकजी साईनाथ पाटील साहेब स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि गोलंदाजीमध्येही आपली छाप सोडताना पाहायला मिळालेत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलेत तामसई गावचा अभिमान रमाकांतजी पाटील. पहिलाच बॉल इनसाइड आउट केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा वेध घेणारा एक्स्ट्रा कव्हरला. हा येतोय 40+चा चौकार. 4. एकतीस धावा 2 गडी बाद. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केला आक्रमण. बॉलला पाठवलं डीप मिड विकेटला सलामी देणारा. हा येतोय कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगचा षटकार. मारतो या 50. भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर बोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. 37 धावा धाव फलकावरती. 2 गडी बाद. आल्या आल्या मोठे प्रहार करतायत रमाकांतजी पाटील. पहिला बॉल चौकाराला एक्स्ट्रा कव्हरला. दुसरा बॉल ऑन साईडला डीप मिड विकेटला षटकाराला. अर्थात 2 बॉलमध्ये त्यांचा बॅटिंग वॅगनविल आपण जर बघितला तर 50% ऑफ साईड अँड 50% ऑन साईड हा त्यांचा बॅटिंग वॅगनविल पाहायला मिळतोय. धावगती आहे 37 धावा 2 गडी बाद. याही वेळी जबरदस्त टायमिंग. काय पंच केले बॉलला. जसा आला तसाच उडवला. सरळ डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. हा येतोय रमाकांतजी पाटील स्पेशल षटकार. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे. धन्यवाद. 43 धावा 2 गडी बाद. अंतिम बॉल या षटकामधील. बॅकफुटला जाऊन यावेळेस ऑफ साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॉल जाताना पाहायला मिळालाय. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण केली. धावगती 44 धावा या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. रमाकांतजी पाटील 4 बॉलमध्ये 17 धावेची खेळी करताना सहकार्य अप्रतिम त्यांचं राहिलं बॅटिंगच्या माध्यमातून. हा सामना आपण पाहत आहे जिथे मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती यानंतर वीर फायटर्स कुडे आणि छत्रपती काटाळे दोन्ही संघांना इन्व्हाइट करतोय पुढील टॉससाठी. या षटकानंतर आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. वीर फायटर्स कुडे आणि छत्रपती काटाळे. धावसंख्या 44. मागील 3 षटक प्रभुत्व होतं गोलंदाजांचं, परंतु षटक क्रमांक 4 मध्ये प्रभुत्व गाजवलं फलंदाज रमाकांतजी पाटील. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. क्रिकेटचा खेळ आहे गोलंदाज आणि फलंदाजांचा.
कधी कधी फलंदाज हवी ठरतात गोलंदाजावर, तर कधी कधी गोलंदाज हवी ठरतात फलंदाजावर, हेच पाहायला मिळते या ठिकाणी. आदरणीय सुनीलजी पाटील सर गोलंदाजी मार्कवरती, या स्पर्धेचे खजिनदार आहेत. यावेळेस पहिलाच बॉल त्यांचाही उडवलाय आणि त्या क्षेत्रामध्ये काही कमालीचा झेल परिपूर्ण पाहायला मिळालाय. महत्वाचं विकेट पहिल्याच बॉलवर. डीजे विशाल आर्मी. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय सुनीलजी पाटील सरांनी आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन यावेळेस आपण पाहिलं तर बॉल लॉंग स्टॉपला चाललाय. वेगाने पाठला करावं लागेल परंतु बॉल थांबणार नाहीये. चेंडू फरार, चेंडू सीमा रेषा पार येतो या ठिकाणी. 40+चा चौकार 4. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे. शिकलो या आदरणीय विपुलजी साध्वी साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. या दोन संघादरम्यान दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा आपलं हार्दिक स्वागत. षटकातील पुढील बॉल, यावेळी चांगला बॉल, योग्य पद्धतीचा वापर करताना पहिला सामना सुनील सरांनी गाजवला आणि त्यांना प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला. या देखील सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळी जर आपण पाहिलं तर या चेंडूवरती एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती म्हणजेच 49 रन्स, 49 धावा. 4 बॉलचा खेळ होतोय आता. उर्वरित बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 2. धावसंख्या होते 50 आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर वीर फायटर्स कुडे आणि छत्रपती काटाळे हा सामना आपल्या भेटीस येईल. धावसंख्या होते 52. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. 3 रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला रनआउट साठी. पंच तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. तत्पूर्वी आपण जाऊ या ठिकाणी या टॉसकडे. साध्वी सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. वीर फायटर्स अँड छत्रपती काटाळे कॉइन स्विंग करतील.
जगदीशजी पाटील साहेबांनी हेड कॉल केलाय आणि हेड त्या ठिकाणी आलाय. जगदीशजी पाटील साहेब टॉस जिंकलाय आणि या मॅचसाठी आपला निर्णय. क्षेत्ररक्षण करणार. नक्की क्षेत्ररक्षण करणार. पहिला सामना अतिशय चांगला राहिला आपल्या टीमसाठी. पहिला सामना तुम्ही जिंकले, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की समोरच्या टीमला आम्ही हरवणार, हा आत्मविश्वास आणि तो सामना तुम्ही जिंकला. या मॅचसाठी तुमची रणनीती काय असेल? ह्या सामन्यासाठी रणनीती म्हणजे एक अमित त्यांचा चांगला खेळाडू आहे, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि त्याला आऊट करण्यासाठी तुमच्याकडे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण आहे की तो त्याला मात्र आऊट करेलच म्हणजे करेल असा गोलंदाज? ट्रम्प कार्ड आमचे चारही ट्रम्प कार्डच आहेत. ओके. आणि या मॅचसाठी काही चेंजेस आहेत प्लेइंग 11 मध्ये? 2 चेंजेस आहेत. किशोर आणि संदीप बाहेर आहेत, शशिकांत आणि मुकेश. ओके, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब या ठिकाणी जॉईन होताना पाहायला मिळतील. साहेब, आपण देखील टॉस जिंकला असता तर तुम्ही या मॅचसाठी काय निर्णय घेतला असता? आमचं थोडं अमितशी कन्फ्यूज झालेलं. टॉस जिंकला तर बॅटिंग घ्यायची का फिल्डिंग, पण अमितचा निर्णय होता का आपण फिल्डिंग करू, पण आता बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करावी आता लागेलच. नक्कीच अमित भाऊ चांगल्या टचमध्ये आहेत, तुम्ही देखील चांगल्या टचमध्ये आहेत आणि काय रणनीती आखली जाईल या 5 षटकांमध्ये की या धावा आम्हाला अचीव करायच्या आहेत, ही आयडियल टोटल तुमच्या माइंडमध्ये आहे? 70+ करण्याचा आम्ही प्रयत्न करू, म्हणजे समोरची टीम पण कमी लेखून चालणार नाही, ती पण चांगली टीम आहे. आम्ही 70+ केले तर आमचे गोलंदाजसुद्धा चांगले आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आदरणीय विपुलजी साध्वी सर या ठिकाणी जॉईन होत आहेत. काय म्हणाल, 40+ क्रिकेट आहे, परंतु जेव्हा तुम्ही क्रिकेट बघता असं वाटत नाही की 40+ आहे, कारण की मोठी धावसंख्या होते, धावा चेजही होतात, चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आणि या 40+च्या क्रिकेटविषयी तुम्ही आपलं मनोगत काय व्यक्त कराल आणि एक क्रिकेटपटू म्हणून शुभेच्छा काय द्याल? खरं तर बोलायचं झालं ह्या 40+ लीगबद्दल तर ह्या कमिटीने आयोजन आणि नियोजन अतिशय सुंदर असं केलेलं आहे. आणि हे सर्व खेळाडू जे 40+चे सर्व खेळाडू आहेत, हे सर्वच खेळाडू आमच्यासाठी अतिशय म्हणजे आमच्यासाठी हे आदर्श आहेत. आणि ह्या कमिटीचं सांगायचं झालं तर कमिटीने अतिशय सुंदर आयोजन नियोजन आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर आणि रेखणीदार अशी आहे. ओके. आणि 40+ मध्ये तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे, त्याला तुम्ही नेहमीच पाठिंबा करता, सपोर्ट करता, त्याला आदर्श मानलाय, आयडियल मानलाय, असं क्रिकेटपटू त्यांचं नाव? गिराले गावचे सुपुत्र सुनील पाटील. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. हे होते विपुलजी साध्वी सर, जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर टॉस बॉक्समधून न्यूज आहे, टॉस जिंकलाय तर म्हणजेच छत्रपती काटाळे या टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन आकाश, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचा बॉल धावबाद झालाय बॅटर या ठिकाणी. अर्थात शेवटच्या बॉलमध्ये 2 धावा आहेत, अर्थात धावसंख्या होते 52 आणि 53चं लक्ष पाहायला मिळेल. लक्ष आहे 53 धावेंचं. अतिशय रंगतदार क्रिकेटचा आस्वाद या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग, चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं राहिलंय. आदरणीय सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं आयोजन नियोजन पर्व 4 आहे आणि पर्व 4 दिमागदार आयोजन नियोजन. आज प्रत्येक जणाला वाटतं 40+ मधील की ही स्पर्धा आपण खेळावी. 40+ मध्ये पदार्पण करताना आपण नेहमीच पाहिलंय
हॅलो चेक हॅलो. जाऊया ऑन गोईन मॅचकडे, जिथे 53 धावेंचं लक्ष आहे आणि पाठल्या करण्यासाठी मैत्री गिराळे हा संघ या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. मागील सामनाही मैत्री गिराळे या संघाने जिंकला होता आणि या सामन्यामध्ये देखील त्यांचा रोल आतापर्यंत पाहायला मिळतोय. सचिनजी पाटील सर आणि राहुलजी शेलार यांना आपण पाहत आहेत. ओपनिंग पेअरमध्ये धावसंख्या आहे 4. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. डीपमध्ये बॉल चाललाय. तत्पूर्वी या 2 धावा घेताना पाहायला मिळत आहेत. क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स, म्हणून मी मागे उल्लेख केला होता की हे 40+ क्रिकेट वाटत नाही. ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट्स प्रॉपरली कॉलिंग केलं जातं आहे आणि तदनंतर धावा अचीव करताना पाहायला मिळत आहेत. प्रॉपरली षटकार चौकार उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि या सर्व गोष्टी या स्पर्धेला वेगळ्या करतात. हे एक वेगळं अचीवमेंट आहे या स्पर्धेचं. आमच्या आयोजकांची अथांग मेहनत आणि त्याला मिळालं आहे हे प्रामुख्याने यश. धावसंख्या 6. ऑन साईडला चांगला फटका खेळलेत आणि बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. राहुल शेलार ब्रँडेड चौकार 4. धावसंख्या 10 या अंकावरती 10 रन्स. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉल चालला या ठिकाणी स्लिम मिड ऑफ झोनमध्ये, त्याच्यावरती 1 धाव नियंत्रित केली गेली आणि धावसंख्या 11 या अंकावरती चांगली सुरुवात ही पाहायला मिळते. लक्ष आहे 53 धावेंचं, परंतु क्रिकेटमध्ये छोटं मोठं असतं काहीच नसतं. आपल्या माइंडसेटवरती क्रिकेट हे अवलंबून असतं आणि तेच या ठिकाणी क्रिकेट आहे. आताचं क्रिकेट खूपच फास्ट झालं आणि खूपच स्मार्ट झालं आहे, परंतु हे जुने जाणते क्रिकेटपटू आहेत. लहानपणीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट हे खूप मोठं डिफरन्शिएट आहे, परंतु स्वतःमध्ये बदलाव केले गेले आणि ते स्वतःला त्यांनी स्वीकारलं, ॲक्सेप्टेबल बनले गेले आणि म्हणूनच आज 40+ मध्ये त्यांचं योगदान अप्रतिम पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतंय. आणि किशोरजी पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 2 चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा जर रोखायच्या असतील तर तुम्हाला मात्र विकेट्स घेणं, कमी धावसंख्या देणं, कारण की एक गोलंदाज म्हणून हेतू उद्देश काय असतो तर समोरच्या संघाच्या धावा रोखणं आणि समोरच्या संघाचं विकेट घेणं. चांगल्या रीतीने यावेळेस पंच केलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंटला, डीपमध्ये 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक क्विक फेकी येताना पाहायला मिळाली. धावांची गती 12 या अंकावरती. सामना क्रमांक 6 आपण पाहतायत मैत्री गिराळे आणि हेमंत स्मृती हा सामना. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा किशोरजी पाटील राऊंड विकेटने डाव्या हाताने गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी आदरणीय सचिनजी पाटील सरांनी केली होती आणि म्हणूनच मिलिंदजी पाटील सरांनी त्यांना 500 रुपयांचं प्राईज दिलं होतं आणि या मॅचमध्ये देखील आतापर्यंत ते पाहायला मिळत आहेत ॲज अँड ओपनिंग पेअरमध्ये फलंदाजी करताना. पुढील बॉल जागा बनवली, बॅकफुटला गेले, तदनंतर बॉलला पाठवलाय डीप विकेटकडे आणि बॉल चाललाय डीप मिड विकेटला. दन 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 करत ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल कव्हर करतोय. चौकाराचा पल्ला 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे गेली, जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 16 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 16 रन्स टार्गेट आहे 53 धावेंचं आणि आतापर्यंत 16 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज किशोरजी पाटील.
यावेळेस लेट कट केलाय, मागील चेंडू मिड विकेटला, यावेळेस बॉलला पाठवलंय लॉंग स्टॉप आणि थर्डमॅनच्या सेंटरला, आणखीन एक चौकार 4. ट्वेंटी रन्स कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता चौकार षटकार कसे ॲबिलिटी करावी आणि कसे मॅन्युफॅक्चर करावे याचं या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग मशीन अर्थात सचिनजी पाटील सर. यावेळी चांगला बॉलचा प्रयोग पाहायला मिळाला. धावसंख्या आहे 20 रन्स, 20 धावा, त्याच्यामध्ये 6 बॉलमध्ये 9 धावा सचिन पाटील आणि राहुल शेलार खेळतायत 5 बॉलमध्ये 9. पुढे येऊन हा स्ट्रोक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला होता. मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर, 4 रन, चौकार. ते बॉल 18, समोर आव्हान आहे 29 धावेंचं. 18 चेंडू 29 धावा, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप 24 धावेंची जी पाहायला मिळते सचिनजी पाटील आणि राहुलजी शेलार यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी भरतजी पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 3 मध्ये 18 चेंडू आणि 29 धावा हे मॅचचं समीकरण आपण पाहत आहेत. पहिला बॉल हा चांगला बॉल आहे सांगितलं पंचांनी. योग्य पद्धतीनं हा बॉल, अशाच प्रकारे चेंडूची हाताळणी करावी लागेल आणि तुम्हाला विकेट्सही घ्याव्या लागतील. जेव्हा जेव्हा धावसंख्या आपण डिफेंड करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा गोष्टी मात्र अंमलात आणणं, विकेट घेणं ही क्षमता ठेवणं एक गोलंदाज म्हणून खूप महत्त्वाची असते आणि ते फक्त बोलून चालत नाही तर ते मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. प्लॅनिंग आपण खूप करतो परंतु जेव्हा जेव्हा मैदानामध्ये ते प्लॅनिंग साध्य करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकजण फ्लॉप ठरतो, कारण की योग्य नियोजन नसतं आणि ते नियोजन करावं लागतं. कुठल्या परिस्थितीमध्ये क्रिकेटचा खेळ हा योग्य वेळेचा आहे, कारण येथे योग्य वेळ निघून गेली तर हुकमाचे एक्के देखील काही कामाचे राहत नाहीत. धावसंख्या मात्र पुढे गेली 1 धावेने आणि धावसंख्या 25 या अंकावरती. आता 16 चेंडू 28 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या 2 बॉलमध्ये चांगली कामगिरी करताना या षटकामध्ये पाहायला मिळालेत भरतजी पाटील. षटकामधील 3रा बॉल, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, कमी गतीचा वापर करताना पाहायला मिळाले. तर अशी षटकं हाताळणं आवश्यक असतं आणि तेच केलं या ठिकाणी. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव, इकॉनॉमिकल स्वतःला मेंटेन ठेवलंय. आतापर्यंत या 3 चेंडू मागे 1 धाव खर्च केलेली आहे आणि उर्वरित अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील आणि भरतजी पाटील यांच्या स्पेलमधील 2 षटकांच्या. आता चेंडू आहेत 15, धावा करायच्या 28. आणखीन एक डॉट बॉल, एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणारा, प्रेशर वाढवणारा ठरतोय. क्रमांकांची पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलमध्ये फिल्डिंग साधवताना पाहायला मिळत आहेत. एक चांगलं गेम प्लॅनिंग आखलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगची व्यूहरचना ही प्रत्येक चेंडू मागे चेंज करताना पाहायला मिळत आहेत आणि बॅटरचा माइंडचा या ठिकाणी रीड करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज आणि कॅप्टन. पुन्हा षटकामधील पुढील बॉल
आणखीन एक चांगला बॉल, मोठा फटका नाही आहे आत्तापर्यंत या षटकामध्ये. 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्नशील आहेत आणि 2 धावा परिपूर्ण करताना संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. 13 चेंडू 26 धावा, प्रति बॉल 2 धावा तुम्हाला कराव्या लागतील. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 2 रन्स. आणखीन एक योग्य बॉल पाहायला मिळाला या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त आणि फक्त 4च धावा, ही 5वी धाव जी येताना पाहायला मिळाली. धावसंख्या 29 या अंकावरती जाऊन पोचताना पाहायला मिळते. चांगलं षटक राहिलं आतापर्यंत ते म्हणजेच भरतजी पाटील यांचं. आणि आता येणारे चेंडू 12 आणि 24 धावेची गरज. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया बॅक टू क्रिकेट. योगेशजी पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्राईड ऑफ काटाळे, एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहिलंय. षटक क्रमांक 4 साठी पहिला बॉल चांगल्या रीतीने स्क्वेअर कट केला. या बॉलला बॉल झाला स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत. धावसंख्या 31. फुलटस बॉल यावेळी चांगल्या पद्धतीने पंच केलं बॉलला आणि बॉलला पाठवलंय डीप फॉरवर्ड लेगला. हा येतोय 40+चा चौकार. 4. मैत्रीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. राहुल शेलार यांना पण पाहिलं त्यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. राऊंड विकेटने यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग षटकार.
धवनची गती जाऊन पोहोचते 41. 9 चेंडू 12. राहुल शेलार चांगली कामगिरी करताना यावेळेस बॉल टॉस झाला आणि योग्य गती पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारचा बॉल यावेळेस लेंथ लाईन विसरले होते योगेशजी पाटील, परंतु यावेळेस स्वतःमध्ये बदलाव केले गेले आणि तो चेंडू मात्र चांगला प्रोड्यूस त्याने केला. आता चेंडू येत 8 आणि धावा करायच्यात 12. 8 मध्ये 12. ऑन साईडला हा फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये बॉल चाललाय. 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. 2 धावेसाठी प्रयत्नशील आहेत आणि 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आहे 43 धावेंची. अतिशय चांगल्या पद्धतीनं या धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि आता चेंडू आहे 7. धावा करायच्या 10. अंतिम बॉल या षटकामधील परफेक्ट यॉर्कर. 1 धाव जरूर परिपूर्ण पाहायला मिळाली. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. योग्य फेकी आणि बॅटर रन आउट होताना पाहायला मिळत आहेत सचिनजी पाटील सर. आणि आता मॅचचं समीकरण आहे 6 चेंडू 9 धावा. घुंगराचा बोला आणि 6 चेंडू मागे 9 धावेची गरज आहे. धीरजजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतील गोलंदाजी करण्यासाठी. हॉटेल कृषी करण्याचे ऑनर. दुसऱ्या बाजूनं आदरणीय सुनीलजी काशीनाथ पाटील सर या स्पर्धेचे खजिनदार पाहायला मिळत आहेत. प्रथमतः झालेत फलंदाजी मार्कवरती. मागील चेंडूवरती धावबाद झाले सचिनजी पाटील आणि तदनंतर 1 डाऊन मॅन म्हणून आपण सुनील पाटील सरांना पाहू शकाल फलंदाजी करण्यासाठी. 6 मध्ये 9 धावा. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने यावेळेस फॉलो केलं होतं. हे धीरजजी पाटीलांची स्पेशालिटी आहे, एक गोलंदाज म्हणून एक फलंदाज म्हणून. आणि ती पहिल्या बॉलमध्ये आपण पाहिलं योग्य पद्धतीनं. षटकामधील पुन्हा पुढील बॉल घेऊन ओव्हर दी स्टम्प्स. आणखीन एकदा शांत ठेवलंय. बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. अर्थात डाव्या बॅटरसाठी हा होतोय लेग ब्रेक. योग्य पद्धतीने बॉल मात्र बाहेर निघतोय. सरप्राईज झालेत सुनीलजी पाटील सारखे. हे काय घडतंय मागील 2 बॉलमध्ये. चांगल्या प्रकारचे 2 चेंडू पाहायला मिळालेत. अंतिम षटकामध्ये दडपण असतं गोलंदाजावरती, परंतु यावेळेस दडपण आहे फलंदाजावरती ज्याप्रमाणे ते गोलंदाजी करतायत. रिव्ह्यू घेतला गेलाय रनआउटसाठी. या ठिकाणी पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहूया, रिव्ह्यू चेक करूया. पंच या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. नदीम शेख सर कुर्ला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. SOUT आउट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सॉफ्ट सिग्नल आउट होता आणि या ठिकाणी विकेट मिळालाय. अंतिम षटकामध्ये काही कमालीची गोलंदाजी करताना डेट ओव्हरचा हा आहे मास्टर माइंड गोलंदाज. डेट ओव्हरचे किंग आहेत हे बघा. अप्रतिम पद्धतीनं पाटील नेटवर्कचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परफेक्ट कॅप्चर केलं गेलं, परंतु मी विकेट किपरचं कौतुक करेन ज्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी चेंडू घेतला आणि यष्ट्यानं लावला. खूप कमी वेळ होता आणि विकेट तो पाहायला मिळाला.
3 चेंडू चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेत. आता पुढील 3 बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु काहीच करू शकणार नाहीयेत फलंदाज. गोलंदाजी A1 क्वालिटीची, अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी करताना आता 9 धावेची गरज. येणारे चेंडू 2. 6 मध्ये 9 धावा करायच्या होत्या, परंतु सोपं नाहीये हे गोलंदाजी करणं. 2 चेंडू 9 धावा. वन मॅच. हा बॉल निर्णायक. हा चेंडू वाईड बॉल हाताळलाय. आता 2 चेंडू 8 धावा. 8 धावा आणि 2 चेंडू. हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. आउटस्टँडिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 2 मध्ये 8 धावा. धीरजजी पाटील साहेब ज्याप्रमाणे गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत, यावेळेस लाऊड अपील केलंय. रिव्ह्यू या ठिकाणी पुन्हा घेतलाय. सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट सांगितलंय मुन्ना पठाण सरांनी. अनुभव आहे त्यांचा. सर्वाधिक जास्त स्पर्धा करणारे या ठिकाणी पंच आहेत. यावेळेस आपण पाहिलं राकेश सर आहेत विकेट कीपर. खूप चाणाक्ष आहेत आणि खूप चतुर आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट हे सिग्नल टीव्ही अंपायरचं या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि आता 1 चेंडू आणि 7 धावा. हे मॅचचं समीकरण. षटकार जर आला तर सामना बरोबरी सुटेल आणि दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल. परंतु आता मात्र जर षटकार आला तर सामना जिंकेल मैत्री गिराळे. आता 1 चेंडू 6 धावा. काही सामना पाहायला मिळतोय. सुनीलजी काशीनाथ पाटील सर षटकार लगावतील का? धीरजजी सदानंद पाटील साहेब बॉल निर्धाव हाताळतील का? अंतिम बॉल. यावेळेस बॉल चाललाय. विजयी होताना या धावा डिफेंड करताना हेमंत स्मृती संघ या ठिकाणी पाहायला मिळालेत. धीरजजी पाटील साहेबांची मॅजिकल गोलंदाजी. आणि मी दाद देईन विकेट किपर यांचे. जर हा चेंडू त्यांनी मारला असता आणि पाठीमागे गेला असता, बॅकअप नव्हतं, 6 धावा आल्या असत्या आणि येथे सामना ते हारले असते. परंतु राकेश सरांनी या ठिकाणी सांगितलं की बॅकअप कोणी नव्हतं आणि म्हणून मी बॉल मात्र स्टंपला मारला नाही. हे मात्र खूप महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी या धावा डिफेंड केल्या, 6 मध्ये 9 धावा डिफेंड केल्या, ते ठरतायत धीरजजी पाटील साहेब, मॅन ऑफ द मॅच. चला लगेचच पुढील जो सामना आहे वीर फायटर्स कुडे आणि छत्रपती काटाळे आपण दाखल व्हायचंय. हॅलो.